नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर तुम्ही बघू शकता केस जे आहेत ते माझे भरपूर वाढलेले आहेत आणि आज चाललो आहे मी कटिंग करायला. आणि कटिंग करायला शॉपमध्ये जाणार आहे. तर ते एकदम आपल्याला फ्रीमध्ये कटिंग करून मिळणार आहे. तर फ्रीमध्ये कशी करून मिळणार आहे ती माहिती मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्लॉग पूर्ण बघा. तर भेटूया कटिंगच्या शॉपमध्ये. तर अपॉइंटमेंट आपण घेतलेली आहे. 1 वाजेची आपली अपॉइंटमेंट आहे. तर जापानमध्ये कटिंग करण्यासाठी सुद्धा आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तर आता मी कॉल केला होता आणि 1 वाजेची आपली अपॉइंटमेंट फिक्स झालेली आहेत. तर जाऊया आपण 1 वाजता. तर मित्रांनो, मी चाललो आहे आता कटिंग करायला. आणि कसं फ्रीमध्ये कटिंग करणार मी, तर ते मी तुम्हाला सांगतोय. तर समोरचा व्ह्यू बघत तुम्ही माहिती बघा. तर हे कार्ड यूज करून आपल्याला फ्रीमध्ये कटिंग करायला मिळेल. हा बारकोड स्कॅन करून तिथे आपण पेमेंट करू शकतो. तर समोरचा व्ह्यू बघत मी तुम्हाला या कार्डची माहिती सांगतोय. तो व्ह्यू तुम्ही बघा आणि माहितीसुद्धा ऐका. तर मित्रांनो, जे कार्ड मी तुम्हाला दाखवलं आहे त्या कार्डचं नाव आहे सेइकात्सु ओएन कादो. म्हणजे जापानमध्ये दिला जाणारा एक प्रकारचा सरकारी आर्थिक सहाय्य कार्ड किंवा कूपन आहे. याचा उद्देश म्हणजे दैनंदिन जीवनातील खर्च कमी करण्यासाठी मदत करणे हा असतो. तर हे कार्ड कोणत्या परिस्थितीमध्ये दिले जाते ते मी सांगतो बघा. महागाई वाढ झाली असेल किंवा कोविडसारखी परिस्थिती आली असेल, तर त्यावेळेस ज्यांचं उत्पन्न कमी आहे किंवा जे विद्यार्थी आहेत तर त्यांना हे कार्ड मिळते. तर आता मी इथे विद्यार्थी आहे, त्यामुळे मलासुद्धा हे कार्ड घरपोच मिळालेलं आहे. आणि हे कार्ड आपल्याला मिळवण्यासाठी काही अर्ज वगैरे काहीच करावा लागत नाही, कारण इथलं जे स्थानिक सरकार आहे त्यांना आपल्याबद्दल सर्व माहिती असते. तर ते कार्ड आपोआप तुमच्या घरी येऊन जाते. ज्यांची लो इन्कम आहे किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांचं ते घरी येऊन जाते. आणि हे सिटीनुसार याची अमाऊंट जी आहे ती वेगवेगळी असू शकते. आता माझा जो मित्र आहे तो दुसऱ्या सिटीमध्ये राहतो, त्याला 6,000 मिळाले होते आणि मला 7,000चं कूपन मिळालेलं आहे. तर हे स्थानिक सरकारवर डिपेंड करते की किती पैसे वगैरे द्यायचे आहेत. आणि यामध्ये 5,000 ते 20,000पर्यंत हे कार्ड तुम्हाला मिळू शकते, अशी त्याची किंमत आहे. आणि हे कार्ड आपण सुपर मार्केट, फॅमिली मार्ट किंवा मेडिसिन स्टोर्स या ठिकाणी वापरू शकतो. हे कार्ड आपण ऑनलाईन शॉपिंग किंवा इलेक्ट्रिसिटी बिल्स हे भरण्यासाठी वापरू शकत नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या गरजा आहेत, काही सामान वगैरे, किराणा वगैरे खरेदी करण्यासाठी हे कार्ड आपण वापरू शकतो. पण काही ठराविक दुकाने असतात त्यांची, तिथेच आपण हे कार्ड वापरू शकतो. आणि हे आहे आमचं स्टेशन. क्रॉस करायचं आहे आपल्याला, पण आता ट्रेन येणार आहे त्यामुळे आपण थोड्या वेळ काही क्रॉस करू शकत नाही. आणि तर जे व्यक्ती यासाठी इलिजिबल आहेत त्यांच्या घरी ते आपोआप पोस्टाने येऊन जाते. तर ही होती या कार्डबद्दल माहिती. तर मित्रांनो, या पॅकेटमध्ये हे आम्हाला पोस्टाने घरी आलेलं होतं आणि इथे दिलेले इन्फॉर्मेशन दिलेली आहे कसं हे कार्ड जे आहे ते यूज करायचं आहे. तर हे ते कार्ड आहे जे 7,000चं आम्हाला मिळालेलं आहे. तर हे जे कार्ड आहे हे एक आहे ग्रीन कलरचं, ते म्हणजे मोठ्या माणसासाठी 7,000चा आणि लहान मुलांसाठी आहे 3,000चा. तर 7,000च्या वस्तूंची आपण खरेदी करू शकतो आणि ते लहान मुलांसाठी 3,000ची आपण खरेदी करू शकतो. तर हेच ते कार्ड आहे. आणि हा जो QR कोड आहे तो स्कॅन करून आपण पेमेंट करू शकतो. तर हे यूज करू शकतो आम्ही 4था महिना म्हणजे एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासून तर ऑगस्ट महिन्याच्या 31 तारखेपर्यंत हे यूज करू शकतो. आणि यामध्ये त्यांनी हे सर्व दुकानांची यादी दिलेली आहे की या दुकानामध्ये ते आपण यूज करू शकतो. सर्व दुकानांची त्यांनी यादी बनवून दिलेली आहे की या दुकानामध्ये आपण ते यूज करू शकतो. तर आता यातलं माझ्या जवळच आहे, माझं स्टेशन आहे. तर हे आहे माझं स्टेशन, हिगाशी फुशिमी.
आणि आणि हे दुकान आहे, इथे आपण आज जाणार आहोत कटिंग करायला. तर भेटूयात दुकानामध्ये. मित्रांनो, हे आहे स्टेशन आणि स्टेशनच्या जवळ असते कोबान म्हणजे पोलीस स्टेशन. स्टेशनच्या जवळच खाली एक छोटंसं पोलीस स्टेशन असते. तर हे आहे इथलं पोलीस स्टेशन आणि हे आहे गेट. ही आहेत साकुराची फुलं, बघू शकता तुम्ही. आणि हे आहे आपलं हेअर सलून, हेअर मेक. तर इथे जावं लागलं आपल्याला. तर भेटूया दुकानामध्ये जाऊन. तर हे शॉप आहे मित्रांनो, आणि इथे आता हा फॉर्म दिलेला आहे आपल्याला भरायला. कटिंग करण्यासाठी फॉर्म भरावा लागतो. इथं नाव वगैरे लिहावं लागतंय. आणि हे आहे शॉप. ते जास्त शूट नाही करू शकत आपण. तर हे आहे आपलं शॉप. इथे आलेलो आहे आपण कटिंग करायला. आणि त्यांना सांगितलेलं आहे हेअरस्टाईल वगैरे. इकडे साईडला लॉकर आहे या भिंतीच्या बाहेर. तर तिकडे मी हे ठेवलेलं आहे, जॅकेट जे आहे माझं तिकडे ठेवलेलं आहे. आणि इकडे हेअर वगैरे करत आहे. मित्रांनो, 4,000मध्ये आपल्याला केस कापून आणि शॅम्पू करून मिळणार आहे. शॅम्पू आपण नाही जरी केली तरी आपल्याला 4,000 द्यावेच लागतील. त्यामुळे शॅम्पू केली तरी 4,000 आपल्याला द्यावेच लागतील. पाहिने नियंगो कापून सत्सुगो देस. そしたら就職したい。はい。学校行って。学校行って。すごい。専門学校はちょっと高いです。私たち美容師も専門学校を出る。ああ。何年 ?1 年2年。ああ、2年。最低2年。あ長くて3年あ、3の年。美容院、そうある学校もある。病院の仕事に興味があった。うん。あ小さい時から。あ、そうですか。だから美容師にスタイリストになるためにはい。高校生まで卒業しなきゃいけない。 जसं आपल्याकडे आपण कटिंग करणाऱ्या व्यक्तीसोबत भरपूर गप्पा मारतो, तशा इथे कटिंग करणाऱ्या व्यक्तीसोबत भरपूर गप्पा मारल्या. आणि त्या म्हणाल्या की हा माझा पहिला अनुभव आहे की मी एका इंडियन व्यक्तीची कटिंग करत आहे. कारण मी ज्या ठिकाणी राहतो तिथे इंडियन्स फार कमी राहतात, जास्त राहत नाहीत. त्यामुळे त्यांनी सुद्धा इंडियाच्याबद्दल विचारलं. आपलं जे जेवण वगैरे आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी इन्फॉर्मेशन विचारले. अशा भरपूर साऱ्या गप्पा मारल्या. आणि नंतर कटिंग झाल्यानंतर गेलो आम्ही शॅम्पू करायला.10年ぐらいこの同じ店で。だから子供ができて休んだりとかしてる時があるけど、私はこれ以外仕事はできない。शॅम्पू झाल्यानंतर परत आलो हेअर ड्राय करायला. इथे आहे लॉकर, जिथे आपण आपल्या सोबत ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण ठेवू शकतो. तर मी माझं जॅकेट इथे ठेवलेलं होतं. फोन वगैरे जे काही पर्स तुम्ही इथे ठेवायचं असेल ते तुम्ही ठेवू शकता. आणि आता जाऊयात आपण पेमेंट करायला. करणार आहे आता.
960円あーはい大丈夫利用しますはいはいはい残ってるのが3000と40円はい了解ですはいじゃあこれまだ使えますからはいありがとうございまはいすこれが領収書ですはいはいありがとうございます松田名前書いておきましたあ書いてありますこれ、あはいはい電話の時にはいまた言ってくれれば担当できわかりま。ますしたはいありがとうございます。ありがとうございましたはいバイバイバイバイ。बाय तर झालेली आहे आपली कटिंग मित्रांनो आणि चाललंय आता आपण घरी बाय बाय तर मित्रांनो जवळपास 4,000मध्ये आपण कटिंग केलेली आहे आणि आता चाललोय मी घरी तर इथे एक वेगळी गोष्ट जी मला जाणवली ती म्हणजे जवळपास 4,000 रुपये लागले 3,900 समथिंग आणि इथे कटिंग करताना तुम्ही फक्त कटिंगसुद्धा करू शकता ज्याचे पैसे 4,000 लागणार होते आणि हेअर वॉशसुद्धा करू शकता त्याचे वेगळे पैसे लागणार नव्हते त्यामुळे मग मी कटिंगसुद्धा केली आणि हेअर वॉशसुद्धा करून घेतलं त्याचे पैसे सेम होते काही वेगळे पैसे त्याला लागणार नव्हते तर अशा प्रकारे कटिंग झालेलं आहे चाललो आहे घरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये